दरवाजा उघडण्यात आलेला आहे। राधानगरी धरणाचा एक दरवाजा सध्या उघडण्यात आलेला आहे। एकीकडे पुणे पाण्यामध्ये गेलेले आहे आणि दुसरीकडे कोल्हापूरकरांची चिंता सुद्धा आपल्याला वाढताना बघायला मिळते। पंचगंगा नदी ही आधीच धोका पातळीच्या वर वाहते आणि त्यातच आता ही आणखी एक महत्त्वाची अपडेट येते। कोल्हापूरमधलं दृश्य समोर येत आहे। धरणाचा 6व्या क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आलेला आहे। राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे आणि त्यानंतरची दृश्य आपण बघतोय। कोल्हापूरमध्ये सुद्धा आता चिंता वाढलेली आहे। पंचगंगा नदी ही आधीच धोका पातळीवरून वाहते आणि त्यातच आता ही मोठी अपडेट येते। राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे। एक मोठी अपडेट येते आहे। राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। मोठी अपडेट समोर येते आहे। कोल्हापुरातनं धरणाचा 6व्या क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आलेला आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा 6व्या क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आलेला आहे। आतापर्यंत 4 दरवाजे राधानगरी धरणाचे उघडण्यात आलेले आहेत। कोल्हापूरकरांची सुद्धा चिंता वाढलेली आहे। सातत्याने त्या ठिकाणी पाऊस आहे कोल्हापूरमध्ये आणि त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा झपाट्याने वाढ होते आहे। पंचगंगा नदी आता धोका पातळीच्या वरून धावते आणि त्यामुळे अर्थातच प्रशासन सुद्धा मागच्या काही तासांपासून अलर्ट मोडवरती आहे। तर कोल्हापुरात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे। राधानगरी धरण हे 98% अधिक भरलेलं आहे। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत। पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडलेली आहे। कोल्हापूरमधली परिस्थिती आपण बघतोय। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्ये आहेत। राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। पंचगंगेने धोका पातळी ओलांडलेली आहे। तिकडची दृश्य आपण बघतोय। ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली कोल्हापूरमधली दृश्य। एकीकडे पुणे पाण्यामध्ये गेले आहे, दुसरीकडे कोल्हापूरकरांची सुद्धा चिंता वाढलेली आहे।